नमस्कार, मैं डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात बहुतांश भागामध्ये काल जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे. म्हणजे गारपीट केव्हा होते? जेव्हा WDच्या प्रभावाचा काही अंश पावसामध्ये सहभागी असतो, तेव्हा मात्र गारपीट होते आणि अशा प्रकारची गारपीट महाराष्ट्रामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये आणि काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये देखील बघायला मिळालेली आहे. आपण बघितलं की काल गोव्यापर्यंत मान्सूननी मोठी प्रगती केलेली होती, परंतु त्यामध्ये देखील अजून उत्तर गोव्याचा काही भाग अजून शिल्लक आहे. तो कव्हर करून आज उद्या महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, कारण तसं अनुकूल वातावरण सध्या आहे. थोडक्यात पश्चिमी शाखा मान्सूनची अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती करताना आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये दिसलेलं आहे. मात्र पूर्व शाखेत अजूनही अडथळा निर्माण होतोय, कारण पूर्व भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये अजून मान्सून आलेलं नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 6 तारखेला देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भ वगळता बाकी भागात येलो अलर्ट कायम असणार आहे. WDचा प्रभाव उत्तर भारतातला कमी होईल, त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे. हेच वातावरण जवळपास महाराष्ट्रातील विदर्भ वगळता बहुतांश भागात येलो अलर्ट 8 तारखेलाही कायम आहे. यावर्षीच्या मान्सूनचं एक वैशिष्ट्य राहणार आहे, ते म्हणजे जसंही पावसाचं वातावरण कमी होईल तशी उष्णतेची लाट डोकं वरती काढणार आहे आणि त्यामुळे ही एक एल वर्षाची म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा किंवा वातावरणीय बदलाचा हा परिणाम आहे. 9 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे, विदर्भ वगळता. 10 तारखेला देखील आपल्याला कोकणामध्ये पाऊस आहे, इतरत्र पाऊस दाखवण्यात आलेला नाही. भारतीय हवामान खात्याने देखील 11 तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि या ठिकाणी एक खंड सुरू होतोय असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि मान्सूनच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरणार आहे. आपण सातत्याने एक ट्रप भारताच्या भूभागावर दाखवत होतो आणि ती ट्रप अशा पद्धतीने होती. तर त्या ट्रपच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, परंतु विशेष म्हणजे आपण भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पाऊस बघतो. केवळ राजस्थान आणि गुजरात, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. यामध्ये आपला उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, अपेक्षित पाऊस झालेला नाही. बरोबरच विदर्भ, मराठवाड्यात देखील काल चांगल्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आपण वाऱ्यांच्या स्थितीतील बदल बघतो. मान्सून गोव्यापर्यंत पोहोचला आहे, तर या ठिकाणाहून अशा पद्धतीने वारे पूर्णपणे दक्षिण भारताला क्रॉस करत आहेत आणि मग ते वारे काही प्रमाणात या ठिकाणी जाऊन या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे याला भिडत आहेत. तर जे वारे या बाजूने पुढे जात होते ते आता थोडे थांबले आहेत आणि त्याचबरोबर आपण बघतो की या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे, परंतु वारे या ठिकाणावरून वरती निघत आहेत. त्याचबरोबर काही वारे या ठिकाणाहून अशा पद्धतीने इथे येत आहेत. तर एकूणच वाऱ्यांची स्थिती आपण जर बघितली तर आता मान्सूनच्या पुढच्या प्रगतीला अनुकूल वारे तयार झालेत. कुठलीही मोठी वादळी सिस्टम सध्या अस्तित्वात नाही. JFS मॉडेलचा अंदाज काय आहे हे आपण बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला JFS मॉडेल नाही. अजूनही भारतामध्ये मध्य भारतीय ट्रप कायम आहे. हा भाग अजून सुटलेला आहे. त्याचबरोबर याही भागामध्ये अजून बऱ्याच मोठी तूट बाकी दिसते. मध्य भारतावरील जो काही पावसाचा प्रभाव आहे तो अजून कायम आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये हे जे वातावरण तयार होणार, या वातावरणाचा परिणाम कोकण किनारपट्टीसहित केरळपर्यंत मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 8 तारखेलाही अतिशय चांगलं वातावरण दाखवलं जातं आणि खास करून कोकण किनारपट्टीमध्ये
पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिसते आणि संपूर्ण कोस्टल भागामध्ये देखील पावसाचा प्रभाव 8 तारखेला राहणार आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता GFS मॉडेलने जवळपास बऱ्याच भागामध्ये दक्षिण भारतात सहित 9 तारखेलाही दाखवली आहे. 10 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला 10 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात GFSने पावसाचं धोरण दाखवलंय. आता GFSचा अंदाज किती जुळतो माहीत नाही, परंतु पहिल्यांदा आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये काही हवामानातले बदल दिसत आहेत आणि जवळपास हा मोठा भाग पावसाळी क्षेत्रामध्ये मोडला जाण्याची शक्यता आहे. जर GFS नुसार पावसाळी पॅटर्न बनले तर आपल्याला हवामानातले मोठे बदल या ठिकाणी दिसत आहेत. जवळपास संपूर्णपणे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव हा भारतीय वातावरणापर्यंत परिणाम करताना दिसतोय. अगदी 14 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल. अतिशय प्रभावी अशा प्रकारचे पावसाळी वारे आपल्याला महाराष्ट्रावर परिणाम करताना दिसणार आहेत आणि 15 तारखेला देखील, कारण आपला अंदाज आज 15 तारखेपर्यंत आहे, महाराष्ट्रामध्ये सातत्याने वारं दिसते आणि महाराष्ट्रात सातत्याने GFS मॉडेलने पाऊस दाखवला आहे. GFSने कुठेही पावसात खंड दाखवलेला नाही. त्याला आता 10 दिवसाचा आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. काय होऊ शकतं तर सध्या 6 तारखेला दक्षिण कोकणासहित घाटमाथ्यावर या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. या पट्ट्यामध्ये देखील अजून पावसास अनुकूल स्थिती आहे. मात्र आपण पूर्व विदर्भ आणि अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये आणि अगदी खाली पुणे पूर्व, सातारा पूर्वच्या भागातही पावसाचं प्रमाण कमी, म्हणजे हा मुख्यत्वे करून पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. 7 तारखेला आपण बघतो की वातावरण हे पुण्यापर्यंत किंवा लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण चांगलं दिसतंय. हा मान्सूनचा पुढचा टप्पा आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी इथे अनुकूल वातावरण असणं आवश्यक आहे. त्यामुळे या 2 दिवसामध्ये आज उद्या महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सरकण्यास हरकत नाही. मुख्यत्वे करून 8 तारखेला ज्या भागात मान्सून पुढे सरकेल, मान्सूनचा पुढचा टप्पा हा असणार आहे आणि त्यामुळे या टप्प्यामध्ये मान्सूनची प्रगती होण्यास 8 तारीख उजळणार आहे. 9 तारखेला मात्र यामध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही. 10 तारखेलाही फार वाढ नाही आहे. कोकणाच्या दक्षिणी पट्ट्यात मुंबईपर्यंत प्रभाव आहे. जे फार तर मुंबईपर्यंत मान्सून पुढे सरकू शकतो, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यत्वे करून या भागामध्ये मान्सूनला प्रगती करण्यात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. तो अडथळा 11 तारखेला अधिक स्पष्ट होणार आहे. तो कमी पाऊस पडण्याची शक्यता आपण व्यक्त करतोय, तो हाच भाग आहे आणि वर्षभर हा पॅटर्न एल निनोमुळे या कमी पावसाचा पट्टा म्हणून या ठिकाणी राहील असं दिसतंय. पावसाच्या प्रमाणात थोडी पुन्हा वाढ ही 12 तारखेला ECMWF मॉडेलने दाखवली आहे. 13 तारखेला या भागात पावसाचं प्रमाण वाढतंय. थोडक्यामध्ये कालच्यापेक्षा आज खंड कमी प्रभावी राहील असं दिसतं.